नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी दिव्यांग बांधव, शेतकरी, कष्टकरी, मासेमारी करणारे तसेच मेंढपाळ या सर्वांना अतिशय महत्त्वाच्या सूचना आहे। बच्चूभाऊ कडू यांनी परिपत्रक काढून सर्व बांधवांना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे। मित्रांनो, 14 जुलै रोजी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे त्यांनी विनंती केलेली आहे। 7/12 कोरा कोरा या यात्रेचा समारोप आहे। हा ऐतिहासिक समारोप पाहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी जाणे गरजेचे आहे, कारण की ही आता शेवटची संधी आहे, अखेरची लढाई आहे। मित्रांनो, या ठिकाणी जर आपली उपस्थिती दिसली तरच सरकारला आपल्या समस्यांची जाणीव होणार आहे। त्यासाठी आता चलो आंबोडा 14 जुलै रोजी मोठ्या संख्येने सहभागी व्हा। 7/12 कोरा कोरा यात्रा ऐतिहासिक समारोह सोमवार 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी साजरा होणार आहे। तरी मित्रांनो, सर्व बांधवांनी या ठिकाणी हजर राहायचे आहे। त्याबाबत बच्चूभाऊ कडू यांनी महत्त्वाच्या सूचना कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत। तर आपण या ठिकाणी बघू शकता, बच्चूभाऊ कडू यांचं हे पत्र आहे। तर 7/12 कोरा कोरा यात्रामध्ये दिनांक 14 जुलै रोजी मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत सर्वांना कळविण्यात येते की शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, शेतमजूर व अन्य वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी सुरू असलेल्या 7/12 कोरा कोरा यात्रा ही राज्यभर प्रचंड जन आवाज मिळवत आहे। या ऐतिहासिक लढ्याचा समारोप व निर्णायक टप्पा दिनांक 14 जुलै 2025 रोजी आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे होत आहे। तरी प्रहार संलग्नित सर्व आघाडी, जिल्हा, तालुका, शहर प्रमुख, पदाधिकारी यांनी आपल्या संघटनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कार्यकर्ते व दिव्यांग बांधवांसह या दिवशी यात्रेत उपस्थित राहावे। ही यात्रा केवळ एक आंदोलन नसून दिव्यांग बांधव, विधवा, कष्टकरी, मच्छीमार, मेंढपाळ, कामगार, सर्व शेतकऱ्यांच्या आणि वंचितांच्या हक्कांचा बुलंद आवाज आहे। आपली उपस्थिती हीच या लढ्याची ताकद आहे। ठिकाण आंबोडा तालुका महागाव जिल्हा यवतमाळ 14 जुलै 2025 रोजी। वेळ सकाळी 9 वाजता। आपली उपस्थिती अत्यावश्यक असून यात्रेच्या यशस्वी समारोपासाठी आपली भूमिका निर्णायक ठरेल याची जाणीव ठेवावी। आपला बच्चू कडू। तर मित्रांनो, अशा पद्धतीने बच्चूभाऊ कडू यांनी सुद्धा या ठिकाणी परिपत्रक काढून सांगितलेले आहे। तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी यायचे आहे। मग या आंदोलनाला अनेक ठिकाणाहून आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे, पाठिंबा मिळालेला आहे। मनसेकडून मोठा पाठिंबा मिळालेला आहे। या आंदोलनासाठी मनसेचा जाहीर पाठिंबा त्यांनी घोषित केलेला आहे। मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच छावा संघटनेने सुद्धा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच रोहित आर पाटील आमदार यांनी सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तसेच अनेक संघटनांनी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। तर आपण सुद्धा या ठिकाणी आंदोलनाला जाऊन आपला पाठिंबा दर्शवणे गरजेचे आहे। तसेच मित्रांनो, cm@maharashtra.gov.in या ईमेलवर या ठिकाणी ईमेल पाठवणे सुरू केलेले आहे। तर या ठिकाणी अशा पद्धतीने ईमेल तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता। या ईमेल आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हायचे आहे। ज्यांना जमेल त्यांनी सर्वांनी या ठिकाणी ईमेल पाठवायचा आहे। माननीय मुख्यमंत्री आदरणीय बच्चूभाऊंच्या 17 मागणी आहे त्या योग्य आहे। गोरगरिबांच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे। आपल्या शब्दांप्रमाणे दिव्यांगांना आणि विधवांना, महिलांना 6,000 रुपये पेन्शन, जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह होण्यास मदत होईल। जर आपण अडाणी अंबानी यांचे कर्ज माफ करू शकतो तर गोरगरीब शेतकऱ्यांचे कर्ज माफ झालेच पाहिजेत। हे सर्व महाराष्ट्राचे जनतेचे मागणी आहे। आपला विश्वासू मित्रांनो, मी या ईमेल आयडीवर ईमेल केलेला आहे। तुम्हीही ईमेल आयडीवर ईमेल करा आणि आपल्या ज्या काही मागण्या आहे त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ द्या, कारण की हा मुख्यमंत्र्यांचा ईमेल आयडी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उद्या आंदोलनाच्या ठिकाणी जमा होणे गरजेचे आहे। बच्चूभाऊंच्या पण सूचना आहे आणि हे आपल्यासाठी करतोय, आपल्या हक्कासाठी ही आरपारची लढाई आहे। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त मोठ्या संख्येने आंबोडा या ठिकाणी 14 जुलै रोजी 11 वाजता आपण सर्वांनी जायचं आहे आणि आंदोलनाला आपला प्रतिसाद नोंदवायचा आहे। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।